हॅलो एव्हरीवन, दिस इज डी कुमार. मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स माहीत असतो. इंग्रजीमध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. यापेक्षा जास्त कोणतंच टेन्स वापरलं जात नाही. जवळपास इंग्लिशमध्ये 35 ते 40% हा टेन्स वापरला जातो असं म्हणता येईल. मग तो शिकण्यासाठी मी तुम्हाला शिकवलं आहे की ज्या वाक्याच्या शेवटी तो ते ता किंवा तात असतं ते सिंपल प्रेझेंट असतं. जसं शेवट काय, पण बघा हे तुम्हाला कोणीच शिकवणार नाही की सिंपल प्रेझेंट सारखी दिसणारी वाक्यसुद्धा काही सिंपल पास्टची काही सिंपल फ्युचरची असतात. हे कुठेच शिकणार नाही. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स नंतर सिंपल पास्टचा सगळ्यात जास्त वापर होतो आणि मग सिंपल फ्युचरचा. अशा प्रकारे यांचा क्रम. मग प्रेझेंट कंटिन्युअस, मग पास्ट कंटिन्युअस, मग प्रेझेंट परफेक्ट आणि बस या 7च टेन्सचा वापर सगळ्यात जास्त होतो. हे आपण आजच्या टेन्समध्ये बघणार आहोत. ह्यामध्ये काही वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सची, सिंपल पास्टची, काही सिंपल फ्युचरची, ते तुम्हाला ओळखायची. कसं ओळखायचं आणि कसं सॉल्व करायचं ते सांगतो मी. सिंपल प्रेझेंटचा फॉर्म्युला दिला आहे, सिंपल पास्टचा आणि सिंपल फ्युचरचा पण फॉर्म्युला मी इथे लिहून दिलेला आहे. पण ते आता कसं वापरायचं आणि ते ओळखायचं कसं, हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आपल्यापुढे. हे सांगण्यापूर्वी एक सूचना की इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला खूप सारा शब्दसाठा लागतो आणि इंग्लिशमध्ये लाखो शब्द आहेत. एवढे तुम्ही पाठांतर करूच शकत नाही डिक्शनरीमध्ये जर बघितलं तर. मग त्यासाठी नेमकं कोणते शब्द पाठ करावे असा जर प्रश्न पडत असेल तर त्यासाठी मी एक स्पेशल ई बुक लिहिलं आहे स्वतःचं. जवळपास 7-8-10 वर्ष रिसर्च करून 4000 असे शब्द मी वेगळे केले जे इंग्रजी बोलताना नेहमी आणि रोज वापरले जातात. त्यांचा मराठी अर्थ पण त्या ई बुकमध्ये दिलेला आहे. हवा असेल तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही किंवा कमेंट करू शकता. ते ई बुक तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळून जाईल. 199 रुपये त्याची किंमत आहे. चला पुढे जाऊ. बघा, सगळ्यात पहिले सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, ज्या क्रिया आपण नेहमी करतो, वारंवार करतो, पुन्हा पुन्हा करतो. जसं मी दररोज शाळेत जातो. यामध्ये दररोज आलंच पाहिजे असं बी नाही आहे पण नेहमीची क्रिया वाटते. बघा, मी शाळेत जातो, हे की नाही, नेहमी जातो, म्हणून अशी वाक्य ती मला मदत करते म्हणजे नेहमी करते असं दिसतंय ना. वारंवार करते, पुन्हा पुन्हा करते, असे वाक्य. दररोज आहे, नेहमी आहे, नेहमी म्हणजे ऑलवेज येऊ शकतं. असे शब्द पुन्हा पुन्हा येणारे तर ते सिंपल प्रेझेंट असतात. ते ह्याप्रमाणे आपण सोडवतो. आपल्याला माहिती पण आहे ते, पण तरी एकदा सांगून देतो मी शॉर्टकटमध्ये. काय असते, पहिले सब्जेक्ट म्हणजे वाक्याने सुरुवात म्हणजे वाक्यामध्ये क्रिया करणारा व्यक्ती असतो किंवा कोणीतरी प्राणी काही पण असू शकतं. जो क्रिया करतो ते प्रेझेंट टेन्सच्या सिंपल प्रेझेंट टेन्सच्या सुरुवातीला येतं. जसं इथं शी म्हणजे ती, इथं मी, क्रिया करणारं कोणी पण असेल ते सब्जेक्ट. त्यानंतर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म ते कुठे बघायचं, शेवटी असतं. जातो, मदत करते, ही क्रियापद आहे. जातो म्हणजे काय, गो, आणि मदत करते म्हणजे काय, हेल्प. एक लक्षात ठेवा, जर आय, वी, यू, दे आणि अनेक वचनी करता असेल तर क्रियापदाला एस एस लागत नाही. पण जर ही असेल, शी असेल, इट असेल किंवा एक वचनी करता असेल, असं एस एस म्हणतो मी, तुम्ही त्याला एस एन म्हणत असताल, सिंग्युलर नंबर, तर असं जर करता असेल तर एस किंवा ई एस वापरायचं असतं. बघा, इथं आय आलेला आहे, आयसाठी तर एस ई एस काहीच वापरायची गरज नाही. पण इथं वापरता येईल काय, मग एस की ई एस, असा एक प्रश्न पडतो. मग वापरायचं हे ठरलं आपलं, कारण शी आलेलं आहे म्हणून. पण कोणतं वापरायचं असा प्रश्न पडत असेल तर काय करायचं, एस डबल एस एस एच सी एच ओ एक्स झेड ही मुळाक्षरं क्रियापदाच्या शेवटी आहेत का बघायचं. जर ह्यातून एक काही आलं तर ई एस वापरा, नाही आलं तर एस वापरा. आता पी आलं आहे म्हणून एस येईल, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. काय, ऑब्जेक्ट उरलं आहे ना, तर ऑब्जेक्ट वापरायचं. इथं काय, आय गो टू, ऑब्जेक्ट काय, टू स्कूल, शाळेत जाणे म्हणजे काय, टू स्कूल म्हणजे शाळेत. आणि दररोज म्हणजे काय, एव्हरी डे, ते उरलेलं ते आपण पुढे घेऊ शकतो. पुढे मग किती शब्द आले तरी लिहिता येतात. शी हेल्प्स, आता उरलं फक्त मला म्हणजे मी. हे झालं सिंपल प्रेझेंट. पण आता हे बघा, पुढे वेगळीच वाक्य आहेत. 2 मित्र असतात, हे सिंपल प्रेझेंट मध्येही वापरलं जातं आणि सिंपल पास्टमध्ये पण. ही बघा, ही एक गोष्ट बनवली आहे मी इथून इथपर्यंत. गोष्टी जनरली होऊन गेलेल्या काळात म्हणजे पास्ट टेन्समध्ये असतात. मग पास्टमध्ये बी वेगवेगळे प्रकार आहे. आपण आज फक्त सिंपल पास्ट टेन्स बघतोय की हे कसं काय. आता हे एक वाक्य मी फक्त गोष्ट बनवण्यासाठी वापरले. हे काही सिंपल पास्ट नाही आहे, पण यालाही सिंपल पास्टच म्हणतात. ह्यामध्ये एक अवस्था आलेली, अवस्था
स्टेट, जसं मनाची अवस्था असते स्टेट ऑफ माइंड, तर ही स्टेट म्हणजे अवस्था आहे, पण यामध्ये कोणतीही ॲक्शन नाही आहे. जसं मदत करणे, जाणे असे ॲक्शन. इथे काय जाणे आहे, इथं लावणे आहे, इथं बोलणे, कळवणे, ॲक्शन नाही आहे ह्या वाक्यामध्ये. मग काय, दोन मित्र असतात, सब्जेक्ट पण नाही आहे, अशा वाक्यात काय करायचं, देअर वेअर टू फ्रेंड्स. अवस्था आली तर ॲम आर वाज वेअर किंवा शाल बी विल बी येतं. ह्यामध्ये ॲक्शन कोणतीच नाही, म्हणून अशा वाक्यात देअर वापरायचं. मग वाज किंवा वेअरपैकी एक येईल. असतात म्हणजे भूतकाळाबद्दल बोलतो. दोन मित्र असतात, ते जंगलात जातात, गप्पा मारतात, जंगलात हे करतात ते करतात, काही पण ते आपण भूतकाळातलं सांगतोय गोष्टीमध्ये. हां, ठीक आहे. हे जर वर्तमान काळात असतं तर सिम्पल प्रेझेंट वापरलं असतं, पण ही गोष्ट फॉर्म केली, हे भूतकाळाचं वाक्य आहे. ठीक आहे. बरं, ते एका जंगलात जातात, हेच वर्तमान काळात असतं तर वेअरच्या जागी आर आलं असतं. बस. आता एकच मित्र असतं तर वाज आलं असतं, अनेक आहे म्हणून वेअर. ठीक आहे. आता बघा, हे सब्जेक्ट झालं आहे. हे काय आहे, एका जंगलात जातात. आता इथं तो ते तात तेच दिसतंय बघा, तात. सिम्पल प्रेझेंट यायला पाहिजे, नाही. ही एक गोष्ट आहे भूतकाळातली, म्हणून हे भूतकाळाचं वाक्य कन्सिडर केलं जातं, जरी तो ते तात आहे. पण आपल्याला माहिती आहे गोष्ट ही होऊन गेलेल्या घटनांवर यांच्यावर आधारित असते, म्हणून ते भूतकाळात धरलं जातं. त्यामुळे हे सिम्पल पास्ट टेन्समध्ये बनवायचं असतं. हा गोंधळ जनरली कुठेही शिकवला जात नाही. हां, अजून पुढे आपल्याला बरेच गोंधळ येणार आहे. बघा, दे एका जंगलात जातात, ते एका जंगलात जातात म्हणजे एका जंगलात गेले असा त्याचा अर्थ निघतो. म्हणून दे गो जातात, गोचं V2 म्हणजे दुसरं रूप. सिम्पल पास्ट बनवायचं आहे ना, सिम्पल पास्ट म्हणजे सब्जेक्ट नंतर V2 असतं. मग काय, दे वेंट एका जंगलात, टू जंगल म्हणता येईल किंवा फॉरेस्ट, दोन्ही चालतं. इथं जंगलात, शाळेत तुम्हाला वाटतं आतसाठी इन पाहिजे, नाही. एका जागेवरून स्थलांतर करून दुसऱ्या जागी जातो आपण. इथून घरून आपण शाळेत जातो, तसं एका ठिकाणावरून जंगलात जातात, म्हणून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, तिथं आपण टू वापरतो. पण जर जंगलाच्या बाहेरच उभे आहे किंवा शाळेच्या बाहेरच उभे आहे, लगेच जंगलात किंवा शाळेत जायचं आहे, त्यावेळेस आपण इथं इन वापरू शकतो. पण हे स्थलांतर करून जातो ना आपण, त्यावेळेस टू वापरतात. ठीक आहे. आय गो टू हॉस्पिटल, गो टू ऑफिस म्हणतो ना आपण, टू लावतो. चला, मग ते तेथे झाडे लावतात, मग म्हणजे आपण देन वापरून घेऊ. ते तेथे झाडे लावतात म्हणजे भूतकाळच आहेत, तेथे त्यांनी झाडे लावली असे याचा अर्थ निघू शकतो. म्हणजे भूतकाळातले सिम्पल पास्टच वापरतात अशा वाक्यात. देन दे सब्जेक्ट आलं, V2 वापरायचं. लावणे म्हणजे काय, प्लांट, त्याचं V2 वापरायचं. म्हणजे सब्जेक्ट प्लस V2 सिम्पल पास्ट. हां, दे प्लांटेड झाडे म्हणजे काय, ट्रीज, तेथे म्हणजे देअर उरलेला. चला, आता पुढे बघा, मी उद्या तुमच्याशी बोलतो. हेच वाक्य असं जर असतं तर मी तुमच्याशी बोलतो, तर ते सरळ सरळ सिम्पल प्रेझेंट टेन्स असतं आणि मग हा फॉर्म्युला आला असतं. पण इथे काय आलं, उद्या. क्रिया आजची नाही आहे, उद्या म्हणजे घडणार आहे, अजून पुढे येणारी क्रिया. जे पुढे होणार आहे ते आपण फ्युचर टेन्समध्ये वापरतो. मग इथं कोणतं टेन्स येईल, हे सिम्पल फ्युचरचं वाक्य. हां, बोलतो, उद्या बोलतो म्हणजे मी उद्या तुमच्याशी बोलेल असा याचा अर्थ निघतो. म्हणून बोलेल, करेल, हे बघा, करेल, बोलेल, जाईल, खाईल, अशा प्रकारचे वाक्य भविष्यकाळात घडणार आहे, तिथं आपण हे वापरतो. हां, सिम्पल फ्युचर. मग काय फॉर्म्युला, सब्जेक्ट शॅल विल V1 ऑब्जेक्ट. सब्जेक्ट काय, मी. शॅल विल पैकी काय येतं, आय, वी आणि अनेक वचनी जर करता आला तर यांच्यासाठी वापरायचं शाल, आणि काही उरलेलं काही बी आलं तर विल वापरायचं. आयसाठी काय येतो, शाल, म्हणून आय शाल. V1 काय, बोलणे म्हणजे टॉक. स्पीक पण V1 आहे, स्पीक म्हणजे मी बोलणे, पण टॉक म्हणजे कोणाशी तरी बोलणे. इथं तुमच्याशी आलं आहे ना, मग टॉक येईल, आणि कोणाशी बोलणे सांगितलेलंच नाही तर स्पीक येईल. ठीक आहे. आय शाल टॉक तुमच्याशी म्हणजे काय, विथ यू. उरलं काय आता, उद्या म्हणजे टुमारो. आम्ही थोड्या वेळात तुला कळवतो. आम्ही म्हणजे काय, वी. शाल विल पैकी हे बघा, वीसाठी बी शाल येतो, वी शाल. सब्जेक्ट शाल विल, आता काय यायला पाहिजे, क्रियापदाचं पहिलं रूप, कळवणे म्हणजे इन्फॉर्म.
वी शाल इन्फॉर्म कुणाला, तुला, तुला म्हणजे काय, यू. वी शाल इन्फॉर्म यू थोड्या वेळात, म्हणजे आफ्टर सम टाईम. थोड्या वेळात म्हणजे थोड्या वेळानंतर असा याचा अर्थ निघतो. बघा अशा प्रकारचे कॉन्सेप्ट कुठेही शिकवले जात नाही. ह्या कॉन्सेप्ट खूप गरजेच्या आहे. व्यवहारामध्ये यांचा वापर खूप होतो. अशा कॉन्सेप्ट मी तुमच्यासाठी घेऊन येतो. मी आशा करतोय की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद.